घरच्या जेवणात आज थोडी खास देशी चव हवी असेल तर सुकट टाकून वांग्याची भाजी परफेक्ट आहे. वांग्याची मऊसर चव, सुकटचा खारटपणा आणि मसाल्यांचा खमंग तडका या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे भाकरीसोबत खायची खरी मजा. तर आज मी सुकट टाकून वांग्याची भाजी बनवणार आहे. तर इथे मी 1/2 किलो वांगे घेतलेत, ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तर किड्याले बघायचे, किड्याला असेल तर टाकून द्यायचं, नसेल तर घ्यायचं. तर इथे हे वांगं मी कापलं आहे. तर हे किड्याला नाही आहे, याच्या बिया थोड्या काळ्या आहेत, तर हे वांगं मी घेणार आहे. असं करून मी हे वांगे कापून घेतले आणि 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. आता हे ठेवायचं साईडला आणि इथे थोडं वाटण तयार करायचं हिरवं. तर इथे थोडा लसूण घेतलेला आहे, थोडी अद्रक, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या. तर हे आपल्याला आबडधोबड मिक्सरला फिरून घ्यायचं, जास्त बारीक काही करायचं नाही. तर ही भाजी खूप छान लागते आणि सकाळी जर वेळ नसेल भाजी बनवायला आणि जर वांग्याने सुकट असेल तुमच्या घरात, तर तुम्ही अशा प्रकारे पटकन होणारी रेसिपी बनवू शकता. तर इथे मी कोथिंबीरच्या कवळ्या काड्या घेतलेल्या आहेत आणि या काड्या मी आता या मिक्सरच्या भांड्यात टाकून लसूण, अद्रक टाकून आणि मिरच्या वाटून घेतला आहे. बघू शकता अशा प्रकारे वाटून घ्यायचं. आता इथे गॅसवर ठेवायची कढई. त्याच्या आधी इथे मी थोडीशी सुकट घेतली आहे, थोडी म्हणजे 1 वाटी इतकी असणार. तर ही मी पहिलेच भाजून घेतली आहे, सुकट भाजून घ्यायची आता. आणि याच्यामध्ये ना कचरा पण असतो आणि माती पण असते, तर निवडून घ्यायची आणि असं चाळणीने चाळून घ्यायची, म्हणजे जी बारीक माती असते ना ती चाळणीतून पडते. तर इथे सुकट मी चाळून घेतले आहे. आणि जर तुम्हाला वाटणामध्ये थोडंसं खोबरं घ्यायचं असेल तर तुम्ही खोबरं घेऊ शकता. आता त्यासाठी मी 2-3 कांदे इथे कापून घेणार आहे. तर कांदा टाकायचा की नाही ते तुमच्यावर आहे, कांदा स्किप पण करू शकता आणि तुम्ही टमाटर पण घेऊ शकता. पण मी इथे टमाटर नाही घेतलेलं, मी फक्त कांदा टाकणार आहे. आता मी कांदा कापून घेते. तर कांदे किती टाकायचे ते पण तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्ही कमी जास्त कांदा पण टाकू शकता. मी इथे 3च घेतलेत आणि छोटे कांदे घेतलेत. तर कांदा कापून घ्यायचा बारीक आणि गॅसवर ठेवायची कढई. कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं. त्यानंतर हा कापलेला कांदा टाकून घ्यायचा. हा कांदा छान फ्राय करून घ्यायचा. आणि कांदा फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये वाटून घेतलेला मिरचीचा, आपण जी मिरची, लसूण, अद्रक वाटून घेतली ना ते टाकून घ्यायचं आणि हे पण छान परतून घ्यायचं. साधी सोपी रेसिपी आहे, अगदी घरातील साहित्यात होणारी रेसिपी आहे. नक्कीच ट्राय करून बघा. आणि इथे मी आता अर्धा टीस्पून हळद टाकली आणि अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर. आता मी याच्यात मिरची टाकली होती, तर तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाले टाकू शकता. आणि कापून घेतलेल्या वांग्याच्या फोडी टाकून घ्यायच्या, मिक्स करायचं आणि 2-3 पाण्याने ही सुकट धुवून घ्यायची आणि नंतर ही सुकट पण याच्यात टाकायची. आता ही सुकट मी याच्यात टाकून घेतली आहे. आणि तुम्ही ना याच्यासोबत 1-2 बटाटे पण घेऊ शकता. वांग, बटाटा आणि सुकट ही भाजी खूप छान लागते. आणि ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. तर इथे सुकट टाकल्यानंतर हे मिक्स करायचं आणि आपण इथे वांग टाकलेलं आहे. तर हे शिजण्याकरिता थोडं पाण्याची गरज पडणार आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं. आणि तुम्हाला जर ही भाजी फक्त वाफेवरच खायची असेल तर पाणी टाकायचं नाही, फक्त ताट ठेवायचं आणि 5 ते 6 मिनटं मंद आचेवर छान शिजू द्यायची भाजी. तर वाफेवर पण खूप छान लागते, पण मी याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. मी थोडंसं पाणी टाकलं आहे, जास्त काही टाकलं नाही. आणि मी परत याला मिक्स केलं आणि झाकण ठेवलं. मी याच्या चवीनुसार मीठ पण टाकलं आणि 5-6 मिनटं मंद आचेवर मी शिजून घेतलं आणि झाकण काढलं. त्यानंतर बघू शकता ही भाजी याच्यातलं पाणी आटलेलं आहे आणि छान भाजी झालेली आहे. तर ही वांग आणि सुकटची भाजी रेडी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.